करायचं ना. आज माननीय सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय यांना युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आज निवेदन देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC अक्कलकोट रोड या ठिकाणी जे असणारे कामगार काम करणारे कारखाने बंद करून बेकायदेशीरपणे मोठमोठे मंगल कार्यालय उभा केले आणि खऱ्या अर्थाने कामगाराला बेरोजगार करण्याचं काम या ठिकाणी कारखानदारने केलेलं आहे. आज जवळपास अनेक महिन्यापासून युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही औद्योगिक विकास महामंडळ सोलापूर यांना पत्रव्यवहार केलं आणि हे जे मंगल कार्यालय आहेत त्या मंगल कार्यालय परवानगी आहे, आपल्या कार्यालयाकडून मंगल कार्यालय परवानगी घेतलेली आहे का आणि MIDC भागामध्ये मंगल कार्यालय करता येते का, याचं उत्तर आम्ही या ठिकाणी त्यांना मागितलं असताना, या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं असताना त्या ठिकाणी त्यांनी जवळ मला वाटते एक 20-25 तक्रारी दाखवल्या की या ठिकाणी अनेक जणांची तक्रारी आहे ती आणि यांनी कुठल्याच पद्धतीनं परवानगी घेतली नाही, तरी देखील खऱ्या अर्थाने कामगाराला बेरोजगार करण्याचं काम केलं आहे. समजा 7 मंगल कार्यालय एका कारखान्यात जवळपास 100 या ठिकाणी कामगार काम करतात, म्हणजेच 700 कामगाराच्या परिवार जर बघितलं तर जवळपास 4000 परिवाराला या लोकांनी बेरोजगार करण्याचं काम केलेलं आहे. आणि आज युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही पत्र दिलेलं आहे की हे जे काय मंगल कार्यालय बेकायदेशीर चालू आहे त्यांच्यावर कारवाई करून त्या ठिकाणी अतिक्रमण काढून या ठिकाणी नूतनीकरण करून कुणीतरी उद्योग करत असेल, बेरोजगारी जर हटवण्याचं काम करत असेल तर त्यांना या ठिकाणी वर्ग करा म्हणून या असं निवेदन आम्ही दिलेलं आहे. आणि याची प्रत माननीय सोलापूर सहाय्यक पोलीस आयुक्त, कार्यकारी अभियंता अग्निशमन दल, महाविभाग अधिकारी साहेब झोन क्रमांक 2-3 यांना आम्ही या ठिकाणी यांना, कारण का त्या ठिकाणी अग्निशमन दलाचा परवाना नाही, आरोग्याचा त्या ठिकाणी परवाना नाही, महानगरपालिकेचा या ठिकाणी परवाना नसताना देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात थाटलेलं हे मंगल कार्यालयावर कारवाई करून यांच्यावर या ठिकाणी दंडात्मक कारवाई करून या ठिकाणी हे जागा हे जे असणारं या ठिकाणी मंगल कार्यालय या ठिकाणी यांच्यावर कारवाई करून ही जागा उद्योगासाठी वर्ग करण्यात यावी असे निवेदन आम्ही दिलेलं आहे. येणाऱ्या जानेवारी 20 तारखेपर्यंत जर ह्या निवेदनाची दखल घेतली नाही तर आम्ही आमरण उपोषणाला या ठिकाणी बसणार आहे.